नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने. तर आता विषय काय, मला जायचं आहे जालन्याला सकाळी. बघा 8 वाजले आणि प्रज्ञा माझ्यासाठी नाश्ता बनवते उठून जबरदस्ती. मी रेडी झालो आहे आणि ती जस्ट उठली. दूध ठेवले तिने गरम करायला, सुद्धा गेली लगेच. आणि आता वाजलेत 8 वाजणार आहेत. तुम्हाला लिगायचे 15 मिनिटात. लवकर जाईल आणि मग लवकर येईल. मग प्रज्ञाचं ब्लाऊज पण आहे शिवायला टाकले, ते सुद्धा आणायचं आहे मला. मेन काम ते प्रज्ञाचं. भेटूयात थोड्याच वेळात, चला. सो गाईस, सगळं रेडी झाले आणि साहिल आणि अरुणमध्ये वादविवाद होत आहेत की माझ्यासोबत जाईल कोण. बघू, जर जास्त भांडणं करायला लागले तर मग मला एकट्यालाच जायला लागेल. आणि माझं एक पर्सनल काम आहे जालन्याला, सो ते करेल मी. आणि प्रज्ञा मला माझे शूज साफ करून देते बघा, बिचारी. सकाळी थँक्स लॉट प्रज्ञा. आणि रात्री पाऊस झाला होता, हे बघा वातावरण थोडंसं पावसाळे. पुढे येऊन थांबलोय गाईस गावाच्या बाहेर. आणि साहिल मागून आलाय आणि अरुण एवढा रडतोय ना की रडून ते एकदम बेकार हालत झाली. बाबाला इकडे सोडायचे थोडा दूरवरती आणि मी आणि साहिल चाललोय दादा बाग. चला, बाबा येत आहेत मागून. आणि अरुण आता वाटतं, आता अरुण कट्टी घेणार आहे. आता साहिलचं आमचं झालं, आता अरुणचं माझं चालू होणार आहे वाटतं. पण आहे घरी तशी सांभाळायला त्याला, पण बघू आल्यावरती काय होतं ते. काही आपण पोहोचलो जालन्यामध्ये, पण आपलं मोबाईलचं दुकान आहे ते बंद आहे. मी फोन केलेला, त्याला 1 तास लागेल. तर तोपर्यंत आपण काय करावं त्यासाठी विचार केला. डीमार्ट जवळ आहे, तर डीमार्टला जाऊन येऊ आणि मग परत येऊयात इकडे या दुकानामध्ये. चला, आपण आलो डीमार्टला इकडे जालन्याच्या. आणि जस्ट आपल्याला आपले 2 सबस्क्रायबर भेटले होते, गाडीवरती होते. जेबीम घातला त्यांनी आपल्याला, आपण पण त्यांना थांबवू नाही शकलो, गाडीवर होतो म्हणून. सॉरी, व्हिडिओ बघत असतील तर. मी जाऊया दादा डीमार्टला आणि मग फोनच्या इकडे जाऊ. 1 तास तसा पण आता वाया घालूच तर काहीतरी सामान घेतलेलं बरं. प्रज्ञाने मला पिझ्झाचं सामान मागितलं आहे, पण मला माहीत नाही ॲक्च्युली काय घेतात म्हणून. तर पिझ्झा बेस वगैरे आणि बाकी सॉस वगैरे मी एकदा फोन करतो माईच्या फोनवर आणि मग तिला बोलतो काय काय ते विचारतो. चला, भेटूयात डीमार्टच्या आतमध्ये. आलो डीमार्टमध्ये. आपण त्या सोनामध्ये भटकण्यापेक्षा इकडे थंडी हवा खाल्लेली बरी. भले सामान काय नाही घेतलं तरी तसं काही नाही, आपलं सामान घ्यायचं आहे. पण ॲक्च्युली आपण फिरायला आलो थोडं. पॅकेट घेऊया, संपवलेत प्रज्ञाने. टॉवल घेतलं आहे मी प्रज्ञासाठी, माझ्याकडे आहे. इकडे बॉल बघतोय बघा साहिल. घेऊयात अजून काय भरपूर फिरत. इकडे मी आपले बुट पाय किती जुने झाले. येतो बूट गाईस, माय बूट बघ किती खराब झाले. म्हणून एक शूज घेतो. प्रज्ञा मॅडमला किचनसाठी कपडे पाहिजे होते, ते घेतले 3-4, कारण तिने सांगितलं होतं घेऊन ये म्हणून. इकडे अजून मी टाईम द्यायची वाट बघतोय की कधी आपल्याला वेळ. तसं झालं आहे थोडंसं, अजून 20 मिनटं बाकी आहेत बस. चला जाऊयात पुढे. आमच्या इकडे तो प्रज्ञाचा कंगी भेटत नव्हती, तर इकडे म्हटलं भेटली, घेतली तिची एक कंगी बघा प्रज्ञासाठी. प्रज्ञाने एकदम स्ट्रिक्टली मागवलेल्या गोष्टी मी इकडे शोधतोय. या आपलं घर वगैरे झालं तेव्हा आपण हे घेऊ, पौधे, फुलबत्ती एन ऑल. बॉटल आपल्याकडे फ्रीजच नाही बॉटल घ्यायला, सो सॅड. गॅस आहे आपल्याकडे, हा असावालाच आहे. डीमार्टला माणूस आला ना जाम फालतू खर्च करतं काहीच. आणि साहिल भाऊ कुठे गेलेत काय माहीत, हरवले वाटतं. इकडे तिकडे फिरतोय तो, शोधायला लागेल ना. येण्यासारखा करतात ते दोघं भाऊ. तो बघा तिकडे काय बघतोय काय माहिती, बधीर पोरगा. अरे काय बघतोय, थोडीशीन बिडशीन काही. आता फ्रेशनर घेऊयात, रूम फ्रेशनर. आणि पिझ्झा बेसकडे वळूयात. रूम फ्रेशनर पण मागवले प्रज्ञाने, पण मला मोगरा आवडतं पण ते भेटत नाही मला इकडे. चाकू दाखव. बघा प्रज्ञासाठी हे घेतले कापायला. आणि एवढं भरलं आहे आपलं आता, बस झालं एवढं सामान. आज परत एकदा राऊंड मारून घेतो आपण, कारण बार नाही डीमार्टला. एकदा पूर्ण डीमार्टला राऊंड मारून घेतो. काय विसरलो की तर नाही ना, म्हणजे कसं घेऊन टाकू सगळं सामान. आपण आपलं
जालन्याला खूप कमी येणं होतं त्यासाठी. पिझ्झा बेस इकडे डीमार्टमध्ये सुद्धा नाही आहे प्रज्ञा, सॉरी. मी बघेल बाहेर जर भेटला तर नक्की घेऊन ये. नाही तर प्रज्ञा मला घरी गेल्यावर म्हणेल तू जानबूज के नेला आहे. हो एकत्र. आम्ही खातोय सॉफ्टी. बिल जपून ठेवावं लागेल घरी दाखवायला. गाईज आता आम्हाला परत जालन्यामध्ये जायचं आहे. आता 2 डबल चक्कर झाली आपली आणि शॉपिंग करता करता 1 तासच आम्हाला घालवायचा होता, त्यात 2 तास गेले. आता 12 वाजले. होप सो लवकर घरी पोहोचू, कारण ऊन आता स्टार्ट झाले खतरनाक. 2 वाजणार आहेत गाईज, 2 वाजणार आहेत आणि हालत खराब झाली. प्रज्ञाची चमकी बघा, ही बघा माझ्या टोपीमध्ये प्रज्ञाची चमकी होती, ती माझ्या पूर्ण चेहऱ्यावर लागली. आणि आम्ही आता मिसळपाव मागवला आहे खायला, भूक लागली थोडीशी, तर खाऊयात. आणि शॉपिंग पण झाली आहे, सगळं झालं आहे. फक्त पिझ्झा बेस जो आहे तो भेटत नाही आपल्याला. खाणं झाल्यावरती मी शोधण्याचा प्रयत्न करेल. प्रज्ञाला हा व्हिडिओ सबूत राहील की मी खूप शोधला पिझ्झा बेस. तर भेटूयात घरी जाऊन. बाय बाय. मिसळपाव मागवलेला आहे बघा, आता खाऊयात. आम्ही जेव्हा पुण्याला होतो तर सर्वात जास्त खाणारी गोष्ट म्हणजे मिसळपाव. पुण्याला असताना तर जरा नॉस्टॅल्जिया फील करू. A few moments later. सो इकडे खाऊन झालेलं आहे आपलं. साईल गेले हात धुवायला मागे. हा इकडे ज्यूस पिऊयात. मिसळपाव खाल्ल्यावरती ज्यूस जरा चांगलं लागतं, मग ज्यूस पिऊन जाऊयात. माझा चेहरा खूप चमकतोय त्या चमकीमुळे. या काय प्रज्ञाची पूर्ण चमकी करून टाकले बघा हातावर पण. घ्या साईल ज्यूस घ्या. चेस. ॲक्सिडेंट झालेलं इकडे. आम्ही थांबलो इकडे कारण समोर ॲक्सिडेंट झालाय. मॅटर झाला लफडा, ट्रॅफिक झाली लफड्यामुळे इकडे बघा. गाडी उचलली आता, मॅटर सॉल्व्ह होतोय. जाऊ द्या आपण जाऊ. काहीच मॅटर सॉल्व्ह झाला आहे इकडे. जाऊ द्या, जाऊ आता घरी. खूप ऊन लागते. नाही तर थांबलो असतं. मॅटर जर जास्त वाढलं असतं तर बघितलं असतं आपण. फायनली पिझ्झा बेससाठी आपण आलो आहे तिकडे केक शॉपमध्ये. फायनली पिझ्झा बेस भेटला आहे गाईस. पण काय सामान लागतं आय डोंट नो. मनच्छा तर होती अजून काय घेऊन जाऊ प्रज्ञासाठी, पण जाऊ द्या. डीमार्टमधून पण खूप काही घेतलं आहे मी खायला तिला. तसंही पेस्ट्री घेऊन जातो एक. विरघळेल, जाऊ दे कॅन्सल करू. विरघळेल, उगाच कशाला खराब होईल. ओके गाईस, आय गॉट द पिझ्झा बेस. आणि खूप खुश खबर आहे प्रज्ञासाठी की डॉमिनोज पण इकडे थोडंसं जवळ आहे. चला आता जाऊया डॉमिनोजला. फायनली प्रज्ञाची क्रेविंग आहे किती महिन्यापासून, 5-6 महिन्यापासून, ती आज कंप्लीट होईल मे बी. खराब हो काय हो, घेऊन जायचं मतलब आहे, मी घेऊन जाईल बस. प्रज्ञा हे बघ मी कुठे उभा आहे, डॉमिनोजच्या समोर. आणि आय नो आता घरी जाऊन ही प्रज्ञा जी आहे ती इडे होऊन जाणार, खुशी की मारी पागल होणे वाली. जाऊयात आता, घेऊयात पिझ्झा. येवर साहिल खालीच थांबला होता उन्हामध्ये. ऑर्डर दिलेली आहे गाईज आपण इकडे पेपी पनीरची. बघू तिला आवडतं का नाही, कारण इकडे जास्त आपल्याला ऑप्शन अवेलेबल नाहीत. जे अवेलेबल आहेत ते ऑनलाईन ऑर्डर करा म्हणतायत. बसून घेऊ. वेट करायला सांगितलं आहे तेवढं थोडासा वेट करू. आणि फायनली मला पण चांगलं वाटतं प्रज्ञासाठी की पिझ्झा भेटला आहे त्याच्यासाठी, कारण दुनियेमध्ये सगळ्यात जास्त फेवरेट गोष्ट आहे तिची ती. जाऊयात पिझ्झा घेऊन आणि देऊयात तिची हवाली करून टाकू बस. माझं टेन्शन जाईल. काय जालन्यात पण पाहिले, मग आपलं जालना का जास्त दूर थोडी आपल्यापासून. आम्ही सकाळपासून काहीच 9 वाजेपासून आलेलो आहेत आणि आता वाजलेत 2:30 वाजलेत आता. आणि घरी जाता मे बी 3:30 वाजतील. 1 तासात तो पिझ्झा सेफ राहायला पाहिजे. होप सो. बघू काय आलं तर ते पिझ्झाची. जेही असो पिझ्झा भेटला ती महत्त्वाची गोष्ट आहे बस. मला डॉमिनोजची एवढीच गोष्ट आवडत नाही की यार खूप वाट बघावं लागते सिरियसली. एवढा वेळ तर आम्ही अर्धा जालना पार केला असता. फक्त थोड्याशाच अंतरावर आलो आणि लगेच एवढी तहान लागली ना काय सांगू तुम्हाला. ज्यूस पहिला थांबलो एक गन्ना ज्यूस. झाला
झाला आपला ज्यूस वगैरे पिऊन. आता इकडेच अंगूर दिसत आहेत आपल्याला, यांच्याकडेच ते घेऊयात. अंगूरचा सीझन संपत आलाय. पिवळे पिवळे बघून देवा गाईस. 4 वाजलेत बघा. झोप आल्यासारखं झालंय. डोळे लाल झाले जाम गाडी चालून. आता वाटर लावलंय. पाणी पित आहेत पेट्रोल पंपवरती. ट्रेनसाठी गाईस हे घेतलंय बदाम शेक. आणि आता जाणार आहोत घरी आम्ही. आपली गाडी घरण्याची साडी भेटली गाईस. ब्लाऊज शिवून सगळं. आता प्रयत्न खुशम खुश. क्या और एक बेस बिल है. सामान आहे आपल्या घरात. तो ऐसे ही लेट नहीं हुआ हम लोगों को भाई. फिर 500 रुपये पेट्रोल के आते शुरू हो गई थी तो. हाँ कैसा लग रहा है? हाँ खाएंगे. उधर रख. हम लोग हाथ में और धोने दे. तेरे को कैसे लग रहा है अभी? मस्त लग रहा है. खा जरा. तेरी क्रेविंग कंप्लीट कर. ओह माय गॉड. और साड़ी के लिए खुशी नहीं है? अरे तेरा ब्लाउज सिल के हो गया ना. फूडी बूढ़ी. तू अपने सब्सक्राइबर लोगों को अपना ये दिखाने वाली थी ना तेरी साड़ी. मान में खाएगी. ठीक आहे. खा ले गाईस. खाऊ देऊ आपण तिला. आणि आता फ्रेश होऊन घेतो. जाम थकलं गाडी चालवून यार. आपलं कनेक्शनचं काम अजून झालेलं नाही. जरा कामाकडे जरा फिरून एक चक्कर मारून थोड्या वेळाने भेटूयात. गाइस मैंने तो बस ऐसे ही बोला था कि पिज़्ज़ा लाना, और मेरा पिज़्ज़ा खा के हो गया. अभी मैं बादाम शेक पी रही हूँ. सो लकी कि मुझे रोहित मिला. थैंक यू गॉड सो मच. सुन लिया क्या तू? क्या बोल रही है? कुछ नहीं. मैं बोल रही मैं अभी बादाम शेक पी रही हूँ. पानी तो दे मुझे. तो तू आना अंदर. तू खुद ही भाग गया बाहर. तो गाइस मैं अकेले तो नहीं खा सकती इतना सारा पिज़्ज़ा, क्योंकि बेचारे ने भी इतना वेट किया होगा. तो मैंने एक स्लाइस रोहित के लिए भी रखा है. तो अभी वो पानी भर रहा है. आते आते ही काम पे लग गया. कोई ज़रूरत नहीं पानी भरने की, फिर भी भर रहा है. और मेरा मुंह इतना सूजा हुआ क्यों दिख रहा है क्या पता. डब्बा भारी ले तू. बहुत मस्त लिया तू. लेकिन तूने टी शर्ट मेरे लिए बहुत गंदा लिया. गंदा लिया. मग उसकी साइज का नहीं था टी शर्ट. एस साइज भी बहुत बड़ा. मैं उसको बोल रही थी उसको बच्चे लोग के साथ लेके जाना था. जब न्यू बॉर्न बेबी रहते ना उसके मिल जाता था. इतने छोटे. ये ले. मला एक तर मोठं होते आणि एक तर छोटे होते का नाही भाऊ. बेकार लिया बोलते ना अभी. हाँ काला और काला दिख रहा है. हट. अच्छा नहीं है. नहीं इतना के लिए तो किसके लिए. बाप रे प्रज्ञा इतना सस्ता है उसके लिए. मेरा वो व्हाइट जूता देख फट गया है पूरा. तो रबर का है. हाँ तो वॉशेबल है वॉशेबल. ये जूता देख जरा. इसका देख कैसे सड़ गया. देख तो ये क्यों लाया, लेकिन ये लकड़ी का तख्ता क्यों लाया. काटने के लिए. ये है ना अपने पास. नहीं वो खराब हो जाएगा. तेरे कुकिंग चैनल के लिए लाया. बाय वन गेट वन फ्री. अरे आपला चाकू. सारी सुई भी है उसमें. ये क्या इधर मर्डर करने के लिए लाया है क्या. बाप रे इतना डेंजर चाकू है. ऐसे चाकू क्यों लिया तूने. मेरे को बहुत पसंद है वो चाकू. मी म्हणलं मग क्यों मैं लाया. क्योंकि वो खराब हो जाएगा इसके. अरे इसमें पॉलिश. हे काय आहे. बोट साफ करे. ये बोट साफ करने का काला करने. ओहो डुप्लीकेट नहीं लग रहा. अरे बाप रे ओरिजिनल है.
डुप्लिकेट वाली हाँ चम्मच वॉशरूम रखने आम्ही दुसरं घेतलं. ओके थैंक यू सो मच ये लाने के लिए. देखा बघितलं गाइस अपन को सब मालूम काय असं कसं असते मुंबई तुम्हाला वाटतं इथं ये बोर्ड सब रस्सी तोड़नी बारिश आएगी तो इधर घर में लटका सकते हैं मैं अपने बुबू के लिए सोच रही थी कपड़ा सुखाने का स्टैंड मंगाऊं. तो है ना वो स्टैंड बाद में मंगाएंगे ना नाही ना. बाहर में कपड़ा सुखाऊंगी. कंफर्ट पॉलिश सोयाबीन तेल है. खाने के लिए सगळ्यात पहिले ते रबर बता बता मैंने क्या क्या लाया तेरे लिए ऊपर से गुस्सा करती है मोटी अरे तू पिज्जा का सामान लेकिन कितना कम लाया बस मैंने ही लाया. मैं तो मिला ही नहीं उधर मेन चीज तो लाया ही नहीं. डिमांड मध्ये हे नव्हतं भेटलं. चीज नहीं लाया तूने. मग त्याला बोलू लागलो मी चीज घे. मला माहिती ना यही चीज नहीं, पिज्जा लागते. चीज से ही तो बनता है मेन. चीज ना असले भारी कर असं लांब ओढता येते ना. अरे ते कधी घेतलं गेलं की टावेलच आणते. टॉवल हो गया इसके ऊपर. मैंने न्यू बेडशीट बिछाया है. देखो कितना भारी दिख रहा है. अभी ना अच्छे से इतना नहीं दिख रहा लेकिन बहुत मस्त दिख रहा है. कैमरे में इतना अच्छे से नहीं दिख रहा. बड़ा अच्छा दिख रहा है बहुत बेडशीट. इकडे मॅच बघणं चालू आहे गाईस. प्रज्ञाच्या मांडीवरती डोकं ठेवलंय मी. प्रज्ञाच्या पोटात रोज सारखं थोडं थोडंसं दुखतंय. जेवणामध्ये आज खिचडी बनवली आहे. जेवण घेऊयात भेटूयात थोड्या वेळाने. गाय हे बघा 10:30 वाजलेत आणि इकडे मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. इकडे मेहंदी काढणं चालू आहे. बघून फोनमध्ये बघून चालली काढणं. तर बघा तिकडे माझा फोन. ओके तेरे को कहाँ से सीखी रे तू मेहंदी बनाना? मेरे को नहीं आता. मैं कुछ भी लगाती हूँ. तर गाईज भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि सी यू सून. टेक केअर आणि थँक्यू सो मच. प्रज्ञाचे 10K फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहेत. आपण सेलिब्रेशनचा ब्लॉग लवकरच घेऊन येतोय. बाय बाय. माझी मेहंदी काढून झालेली आहे. मी मेहंदी काढली पायामध्ये. रोहित सर आहे.